विधान परिषद निवडणुकीसाठी आज पुन्हा वर्षावर खलबतं। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री 10 वाजता बैठक। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण नंतर आता उर्वरित विभागातील नावांवरती चर्चा होणार। बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम। सकाळी 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान। सुनेत्रा पवारांचं 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय। विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानावेळी भाऊक। सुनेत्रा पवारांकडून दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा। 2029 मध्ये जय पवारांकडून निवडणूक लढवण्याचे संकेत। लोकप्रतिनिधी कोण बारामतीकर ठरवतील। कुटुंब एकत्र असायला हवं। 2029 ला पवार विरुद्ध पवार लढत नको। योगेंद्र पवारांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। अजित पवार हयात असते तर विलिनीकरण झालं असतं तर 2029 ला 100% दादाच मुख्यमंत्री असते। आज विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण होत नाही। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे। जय पवारांची आक्रमक भूमिका। तर अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यात येईल यावर शंका। सरकार VSRच्या मालकाला वाचवतंय रोहित पवारांचा आरोप। सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना क्लीन चिट। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात प्राजक्त तनपुरेही दोषमुक्त। ईडीचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला। सुनेत्रा पवारांमुळे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना क्लीन चिट। सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा आरोप। तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत बेलवरती बाहेर आले। नवनाथ बन यांचा निशाणा। राहुरीत अक्षय कर्डिलेंनी मतदानाचा हक्क बजावला। वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी। कर्डिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त। सकाळी 11:30 वाजेपर्यंत राहुरीत 18.22% मतदान। तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही मतदानाची रणधुमाळी। सकाळी 9 वाजेपर्यंत तमिळनाडूत 17.69% मतदान तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान पार पडलं। बंगालच्या माता आणि कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा। गृहमंत्री अमित शहांची मतदारांना साद। ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरनं तोफ डागली। पश्चिम बंगालमध्ये TMC कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये जोरदार झटापट। सुतळी बॉम्बफेकीच्या घटनेनंतर तणाव। हुमायून कबीर यांच्या भेटीदरम्यान मुर्शिदाबादमध्ये राडा। शिवाजी कोण होता पुस्तकावरनं वाद। आमदार संजय गायकवाडांकडून प्रकाशक प्रकाश आंबेंना फोनवरनं अश्लील शिवीगाळ आणि धमकी। महाराजांविषयी आदर दाखवणारा गायकवाडांचीच जीभ घसरली। ऑडिओ क्लिप व्हायरल। मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा। महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही। शिवीगाळ प्रकरणावरती संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण। तर कायदेशीर लढाई लढणार। प्रकाशक प्रशांत आंबीही आक्रमक। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कपिल सिब्बल अंतिम युक्तिवाद मांडणार। निकालाकडे सर्वांचं लक्ष। मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठी भाषेचा समावेश। मध्य रेल्वेच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी। मनसेच्या लढ्याला यश। आता मराठीतूनही परीक्षा देता येणार। बोंदू खरातला आज पुन्हा VCद्वारे कोर्टात हजर करणार। 5व्या गुन्ह्यातली खरातची 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली। SIT आणि पोलीस पुन्हा खरातची पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता। नाशिक महापालिकेचा डॉक्टरही बोंदू खरातचा साथीदार। SIT तपासात खळबळजनक खुलासा। गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केल्याचा संशय। संबंधित डॉक्टरांची चौकशी होणार। नागपूर NGO धर्मांतरण प्रकरणात 5 पीडित तरुणींचे जबाब नोंदवले। विनयभंग आणि धार्मिक सक्तीचे आरोप। मुख्य आरोपी रियाज काझीची पोलीस कोठडी आज संपणार। फॉरेन्सिक चौकशी सुरू। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदकडनं थार 2 पिस्तूल जप्त। तर आरोपी एहफाज खानकडनं लॅपटॉप टॅब हार्ड डिस्क जप्त। अटकेतील 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। गोंदियात लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातनं अल्पवयीन मुलीचं अपहरण करत अत्याचार। नराधमानं पीडितेचे हातपाय बांधून जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार। आरोपीला अटक। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। अजित पवार यांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलेलं आहे। विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानाच्या वेळेस भावूक। रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी। जय पवारांचं स्पष्ट मत। दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास CIDकडे। पुढील 2-3 आठवड्यात सर्व चित्र समोर येईल। जय पवार यांचं वक्तव्य। खासदार सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। पोटनिवडणूक कोणत्याही कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट नसते। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य।
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावला. कर्डिलेंसह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 374 मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही आज मतदान. तामिळनाडूच्या 234 आणि पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी रणसंग्राम. तामिळनाडूमध्ये स्टालिन तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. कपिल सिब्बल अंतिम युक्तिवाद मांडणार. निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून. नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणामध्ये 5 पीडित तरुणींचे जबाब नोंदवले. विनयभंग आणि धार्मिक सक्तीचे आरोप. मुख्य आरोपी रियाज काझीची पोलीस कोठडी आज संपणार. फॉरेन्सिक चौकशीही सुरू. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदकडून थार. 2 पिस्तूलही जप्त. आरोपी एहफाज खानकडून लॅपटॉप, टॅब, हार्ड डिस्कही जप्त. अटकेतील 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. 1 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती. राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा. तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार. मुंबई पुणे एक्सप्रेस वे 2 दिवस बंद. आज मुंबईकडे तर उद्या पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. दुपारी 12 ते 3 वाहनांना नो एंट्री. देखभाल दुरुस्तीचं काम हाती. महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचे असणार. मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्याला येलो अलर्ट. पुण्यासह सातारा, करमाळा, धाराशिवमध्ये गारपीट. विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा. 2029 मध्ये जय पवार यांच्याकडून निवडणूक लढवण्याचे संकेत. लोकप्रतिनिधी कोण? बारामतीकर ठरवतील. कुटुंब एकत्र असायला हवं. 2029ला पवार विरुद्ध पवार लढत नकोय. योगेंद्र पवार यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. अजित पवार हयात विलिनीकरण झालं असतं तर 2029ला 100% दादाच मुख्यमंत्री असते. रोहित पवारांचं विधान. तर 2029ला पवार विरुद्ध पवार सामना अटळ. रोहित पवार यांनी जय विरुद्ध योगेंद्रची लढत शक्यता बोलून दाखवली. रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे. जय पवारांची आक्रमक भूमिका. तर अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यात येईल यावर शंका आहे. सरकार BSRच्या मालकाला वाचवतंय. रोहित पवारांचा गंभीर आरोप. सुप्रिया सुळेंनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पोटनिवडणूक कधीच आनंददायी नसते. कुटुंब संघर्षावरती सुळेंकडून भावना व्यक्त. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. वडील सोबत नाहीयेत पण आशीर्वाद पाठीशी आहेत. कर्डिले यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. पश्चिम बंगालमध्ये TMC कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये जोरदार झटापट. सुतळी बॉम्बफेकीच्या घटनेनंतर मोठा तणाव. हुमायून कबीर यांच्या भेटीदरम्यान मुर्शिदाबादमध्ये राडा. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही मतदानाची रणधुमाळी. सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडूमध्ये 17.69% मतदान झालं तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान पार पडलं. बंगालच्या माता आणि कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा. गृहमंत्री अमित शहांची मतदारांना साद. ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरून तोफही डागली. शिवाजी कोण होता पुस्तकावरून वाद. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून प्रकाशक प्रशांत आंबींना फोन करून अश्लील शिवीगाळ आणि धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांचीच जीभ घसरली. ऑडिओ क्लिप व्हायरल. राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचं संकट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता.